आवाज का मॅडम? सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनंजय सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 मधील पहिला प्रकरण आहे टीचिंग अप्टिट्यूड. या घटकाच्या आधारित 100 महत्वाचे कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्याच्यामध्ये 70वा कन्सेप्ट बघूया. इथं जी फॅक्टर थेरी, जी इंग्लिश मधला जो जी आहे, ABCDEFG, जी फॅक्टर थेरी ही बुद्धिमत्ता चेक करण्यासाठी सांगितलेले एक सिद्धांत आहे, एक थेरी आहे. जी फॅक्टर थेरी सांगितलेली व्यक्ती चार्ल्स स्पियरमन यांनी सांगतात. ह्या थेरीला दुसरं नाव आहे टू फॅक्टर दोन म्हणजे घटना, टू फॅक्टर थेरी ऑफ इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता चेकिंग करण्यासाठी सांगितलेली थेरी. या थेरीमध्ये 2 फॅक्टर्स आहे, एक जी फॅक्टर आणि एक एस फॅक्टर. हा जी आहे स्मॉल लेटर मध्ये जी, हे 9 नंबर नाही. जी फॅक्टर, जी म्हणजे जनरल इंटेलिजन्स, सामान्य इंटेलिजन्स. एस म्हणजे एस फॅक्टर, स्पेसिफिक इंटेलिजन्स. आता हा जनरल आहे, हा स्पेसिफिक आहे. आता आपण दवाखान्याला गेल्यानंतर काही डॉक्टर्स असतात की ताप आल्यानंतर गोळी देतात. तुम्हाला काही त्रास झाला तर एका डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर कमी करतो. खेडेगावातील डॉक्टर आहे, काही झालं तर त्याच्याकडे आपण जातो. डॉक्टर, जनरल डॉक्टर आपण म्हणतो. आता MBBS जनरल डॉक्टर्स आहे, जनरल फिजिशियन आपण म्हणतो. काही डॉक्टर स्पेशलिस्ट असतात, हार्ट स्पेशलिस्ट, किडनी स्पेशलिस्ट, ब्रेन स्पेशलिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, असं स्पेशल डॉक्टर्स. असं स्पेसिफिक इंटेलिजन्स आणि जनरल इंटेलिजन्स बद्दल सांगितलेले चार्ल्स स्पियरमन यांनी. आता डेव्हिड वेचलर्स यांनी सांगतात वर्बल, शाब्दिक आणि परफॉर्मन्स, त्यांनी केलेले परफॉर्मन्स स्केल्स याच्यावर आधारित डेव्हिड वेचलर यांनी सांगितलेले वेचलर्स इंटेलिजन्स स्केल. डेव्हिड वेचलर्स सांगतात की PIQ, परफॉर्मन्स IQ, इंटेलिजन्स क्वोशंट. परफॉर्मन्स मध्ये तुम्ही सध्या कृती करून दाखवा. इंटेलिजन्स इज नॉट अ सिंगल जनरल फॅक्टर बट अ मल्टी डायमेन्शनल कॅपॅसिटी मेजर्ड बाय बोथ वर्बल अँड नॉन वर्बल IQ. इंटेलिजन्स हा केवळ फक्त जनरलच नसतो, वर्बल आणि नॉन व्हर्बल IQ आपण मोजू शकतो. सर नेमकं पेपरला काय विचारतात माहितीये का? जी फॅक्टर थेरी कोणी सांगितले? चार्ल्स स्पियरमन. PIQ कोणी सांगितले? डेव्हिड वेचलर्स. फक्त एवढं लक्षात. 2 फॅक्टर म्हणजे कोण कोण आहे? जी फॅक्टर आणि एस फॅक्टर. आता ब्रुनर म्हणून एक व्यक्ती, शिक्षण तज्ञ, त्यांनी सांगतात स्पायरल करिक्युलम, जो अभ्यासक्रम आहे स्पायरल करिक्युलम काय आहे? इट इज बेस्ड ऑन द आयडिया दॅट आयडियाज कॅन बी रिव्हिजिटेड ॲट इन्क्रीजिंग लेवल ऑफ कॉम्प्लेक्सिटी. प्रत्येक इयत्तामध्ये तो कन्सेप्ट, आयडिया रिपीट येतात, त्याला स्पायरल करिक्युलम. आता बघा, आम्ही 4थीला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल इतिहास आम्ही वाचन केलं होतं. 4थी, पुन्हा 6वीला, पुन्हा 8वीला, पुन्हा 9वीला, पुन्हा 10वीला, पुन्हा 11वीला, 12वीला, BA ला शिवाजी महाराजाबद्दल माहिती डिटेल मध्ये वाढत गेलेत. 4थीला छोडे होते. जो आयडिया हा रिव्हिजिटेड पुन्हा येत असतो, परंतु वाईडर कॉन्सेप्ट मध्ये येत असतात. नॅचरलिझम मध्ये नैसर्गिकवाद, इट डिस्करेजेस, हे प्रोत्साहन देत नाही. कशासाठी? द यूज ऑफ टेक्स्ट बुक इन अर्ली एज्युकेशन. 1ली, 2री, 3री, 4थी मध्ये पुस्तकचा अभ्यास न करता विद्यार्थी शिकला पाहिजे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून, निसर्गातील निरीक्षण करून तो विद्यार्थी शिकला पाहिजे, अशी नॅचरलिझम सांगतात. इथं न्याय हा कन्सेप्ट मध्ये, ए टीचर इन अ ट्रेडिशनल गुरुकुल एनकरेजेस स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन्स, अनालाइज concept and engage in dialogue to arrive at truth.
दिस टीचिंग मेथड इज मोस्टली रिलेटेड टू न्याय. ट्रेडिशनल प्राचीन काळात जे गुरुकुल सिस्टीम होते, त्या गुरुकुलात जे शिक्षक होते ते शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करीत होते. कशासाठी? की बाबा विद्यार्थ्यांनो, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा आणि शिक्षकासोबत तुम्ही संवाद साधा आणि खरं काय कन्सेप्ट तुम्ही अनालिसिस करा, विश्लेषण करा आणि खरं काय आहे ते शोधा, असे शिक्षक त्यावेळी त्यांना सांगत होते, सत्य बाहेर काढण्यासाठी. अशा पद्धतीचा टीचिंग मेथडला आपण न्याय असे म्हणतो. धन्यवाद. नमस्कार.